उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक झाली आहे। यावेळी उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युती संदर्भात नगरसेवकांना विचारणा केली। युती केली तर फायदाच होईल अशी नगरसेवकांनी कबुली दिल्याची माहिती आहे। तर मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची कबुली माजी नगरसेवकांनी दिली आहे आणि येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते असा अंदाज उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा ज्या पद्धतीने ते महायुतीमध्ये लढतायत तर आपणही युतीमध्ये कुठल्या लढायचं का। तर आम्हाला माजी नगरसेवकांना त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांचा होकार आला की युतीचा निर्णय तुम्ही घ्यायचा, ज्यांच्याबरोबर कोणावर युती करायची आहे ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब घेतील, त्याची अंमलबजावणी आम्ही करू। मनसेच्या युती संदर्भात काय विचारणा करण्यात आली का त्याबद्दल काय? मनसेचं असं नाही, साहेबांना फक्त साहेबांनी विचारली की बा आपण युती जर केली कोणाबरोबर करायची काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे। पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना 100% होईल। आमचं काय आहे, आमचं काहीच नाही आमच्याकडे, पण त्यांच्याकडे जे काही उरलं सुरलेलं आहे तेही हातातून जाऊ नये म्हणून त्यांचा केविलवाना प्रयत्न चालला आहे। म्हणजे शिंदे आणि बीजेपी त्यांचे जे काही सगळे लोकप्रतिनिधी पळवत आहेत त्या दृष्टीने पाहिलं तर ते हे सगळं सांभाळण्याच्या दृष्टीने ते जो डोलारा त्यांचा ढासळतोय तो कुठेतरी सांभाळायचा आहे त्यांना, त्या दृष्टीने त्यांचे ते प्रयत्न चालले आहेत। आता मनसेबरोबर आपण युती करणं हा सुद्धा त्याचाच एक धागा असू शकतो, त्याचाच एक भाग असू शकतो की जाणारे जे काही उरलेले आहेत ते सुद्धा जाऊ नयेत म्हणून मनसेबरोबर आपण युती करतोय। मग युती झाली तर आपण मोठ्या संख्येने निवडून येऊ, विरोधकांना मात देऊ, अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याच नगरसेवकांच्या समोर ते उभं कशावरून करत नसतील। यानंतर घेऊयात एक छोटा